माझं नाव धनेश म्हात्रे, गावकीचा उपाध्यक्ष आहे. की हा जो बहिष्कार टाकण्यामागचं कारण एकच आहे की आम्हाला न्याय नाही मिळाला. आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामदैवतेला न्याय मिळाला. आम्हालाही वाटते की लोकशाही आपला एक उत्सव आहे, तो साजरा करावा. पण हा उत्सव ज्याच्यासाठी का साजरा करतो, ज्या भगवंतासाठी साजरा करतो, त्या भगवंताला आम्हाला वर्षभर आम्हाला न्याय नाही मिळाला. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही शासनाकडे गेलो, प्रशासनाकडे, सगळ्यांकडे गेलो, पण कुणीही आम्हाला हेल्प केलेली नाही. त्याच्यामुळे गावामध्ये हा उद्रेक वाढत चालला की गावची कमिटी काय करते की नाही का, देवाला न्याय नाही भेटत. 1 वर्ष गेला आणि त्या न्यायाला कोण अडवते? एवढी लोक कोणामध्ये एवढी पावर आहे की ती देवाला न्याय देण्यासाठी शासन अडवते? ती पावर आम्हाला बघायची, कारण भगवंताची पावर आहे, भगवंत वापरेल, पण ती पावर कोण आहे आम्हाला बघायचं आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपल्याकडे एक पावर आहे की जी मतदानाची पावर आहे, की एका मताने सुद्धा आपल्या सरकार पडू शकते, बदलू शकते. म्हणून ती पावर आपण वापरूया आणि ती पावर वापरण्यासाठीच हा बहिष्काराचा एक ठरवलं, सर्व कमिटीने ठरवलं का जर आणि त्याचे ठरवलं की आपण बहिष्कार टाकायचा. पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगितलेलं की शासनाला सांगितलं, प्रशासनाला सांगितलेलं की आम्ही असं करणार आहोत. या दरम्यानमध्ये जर तुम्ही आम्हाला न्याय मिळवण्यासाठी जर काही प्रयत्न करत असाल तर तुम्ही या, आम्ही तुम्हाला त्यासाठी हेल्पसुद्धा करू. गावाला तर कुणाला वाटत नाही की बहिष्कार टाकावं, पण तुम्ही या. एका आठवड्यात त्यांनी अवधी दिली तर आम्ही 1-1.5 आठवडा, पण कोणीही केला नाही. म्हणजे वर्षभर आणि प्लस 1.5 आठवडा, पण आम्हाला कुणीही हेल्प केली नाही. त्याच्यामुळे सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की नाही, आता आपली जी पावर आहे आपल्या मतदानाची ती वापरूया आणि आपण मतदानावर बहिष्कार टाकूया. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका हीच असणार आहे की आम्ही येणारे प्रत्येक इलेक्शनवर बहिष्कार टाकू. आणि त्याचं कारण हेच असणार आहे की देवाला न्याय द्या. देवाला न्याय उद्या भेटला तर आमचं सर्व भूमिका चेंज होतील. जोपर्यंत देवाला न्याय नाही भेटत ना, तोपर्यंत आमच्या भूमिका चेंज होणार नाही. हे सर्व ग्रामस्थांतर्फे मी सांगतो. आज आगरी कोंढरी पाडामध्ये आपण सगळं ग्रामस्थ जमलेले आहेत. एक ग्रामस्थ म्हणून नेमकं तुम्हाला काय वाटतं याबाबत, की जे प्रकार घडला आहे हा म्हणजे काय घडला आणि तुमची भूमिका काय नेमकी ग्रामस्थांची? माझं नाव पल्लवी ठाकूर, मी करंजा कोंढरीपाडा इथे राहते. गेल्या वर्षी 6 मे 2023 रोजी आमच्या देवाचा डोळा काढला. त्यासाठी आम्ही वरपर्यंत बरेच ठिकाणी प्रयत्न केले का आम्हाला न्याय मिळावा म्हणून, तर आम्हाला अजिबात कोणीच न्याय दिला नाही. म्हणून आम्ही ह्या इलेक्शनला बहिष्कार टाकलेला आहे. आणि याच्यापुढे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही याच्यापुढे अजून पुढच्या इलेक्शनला पण बहिष्कार टाकायचं ठरवलेलं आहे. पूर्ण गावकीत आमच्या गावाचं अख्खा मतदान 1700 मतदान आहे. हाताच्या बोटावर मोजण्यावेळीच लोक गेलीत फक्त आतापर्यंत मतदान करायला. जर आम्हाला याच्यापुढे जर काही न्याय मिळाला नाही तर आम्ही याच्या पुढचं पण मतदान करणार नाही. आत्तापर्यंत कोणी असं राजकीय नेता किंवा असं आमदार खासदार वगैरे असे कोणी भेट दिली का, किंवा कोणी आश्वासन दिलं का तुम्हाला? नाही, कोणीच नाही दिला. कोणीच नाही दिलं का? कोणीच नाही दिला. ठीक आहे. मग आता याच पुढची म्हणजे समजा आता हा प्रश्न सुटत नाही लवकर, तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आता आमची गावकी म्हणून सर्व ठरवणार आणि याच्या पुढच्या इलेक्शनला पण असंच काय कोणी सहकार्य करेल आम्ही याच्या पुढे पण बहिष्कार टाकायचं निर्णय घेऊ. आज आगरी कोंढरीपाडा चांजे ग्रामपंचायतमध्ये आगरी कोंढरीपाडा हे गाव आहे. इथे आपण सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात जमलेले आहेत. आपण इथे नेमकी कशासाठी जमले आहेत आणि कारण काय या पाठीमागचं? या पाठीमागचं कारण आहे की 6 मे 2023 रोजी आमच्या हनुमंताचा डोळा काढला होता एका समाजकंटकाने. तर त्याला न्याय भेटला आहे ना, अजून 1 वर्ष पूर्ण झाला आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 मे 2023 रोजी ठराव घेतला होता की येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनला बहिष्कार टाकायचा म्हणून. तर यो मुद्दा आम्ही वर्षभर पुढाऱ्यांकडे हिंडलो, पोलीस स्थानिक प्रशासनाकडे हिंडलो, पण ते काय आम्हाला होय तसा रिस्पॉन्सिबिलिटी दिली, म्हणजे आम्हाला हे दिलं नाही, उत्तर दिलं नाही. तर त्यामुळं सर्व ग्रामस्थांनी ठरवून आज इथं मंदिरामध्ये आमच्या इथं 1700 मतदार आहे. 1700 मतदारामधून म्हणजे मोजकत हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक फक्त मतदानाला गेले असतील, ती पण शाश्वती नाही. तर तो एक मुद्दा आहे आमचा की जेणेकरून समाजकंटकाला लवकरात लवकर शासन व्हावा किंवा सजा व्हावी अशी आमची. आणि अजून एक मुद्दा असा आहे, आज आम्ही खासदारकीला बहिष्कार टाकला आहे, आमदारकीला पण बहिष्कार टाकायला आमची तयारी आहे. जर आमच्या देवाला जर न्याय भेटत नसेल तर. आगरी कोंढरी ग्रामस्थांच्या एकजुटीचा जय श्रीराम. पुत्र हनुमान की पुत्र हनुमान की. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.